किती मस्त झालेले आहेत बघा। नमस्कार, आरिशा पुणेरी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला भाजणीच्या चकल्या किंवा चकल्याची भाजणी कशी करतात ते दाखवणार आहे। त्यासाठी मी हे घेतलेलं साहित्य, ह्या सगळ्या डाळी मी घेतलेल्या आहेत। त्यासाठी ही फुटाण्याची डाळ किंवा भाजकी डाळ याला म्हणतात, ही मुगाची डाळ, ही उडदाची डाळ, ही चण्याची डाळ, हे तांदूळ इंद्रायणी घ्यायचं नाही, कुठलाही दुसरा घेऊ शकता। हे मी अर्धा किलोला थोडं कमी तांदूळ घेतलेलं आहे। हे धने, हे जिरं, हे सगळं मी आता धुवून वाळवून घेणार आहे। पण हे उन्हात वाळवायचं नाही, हे सावलीत वाळवून मग भाजताना आपणा सगळं हे मी दाखवते। आता मी धुतल्यानंतर आपणाला दाखवणार आहे, मग मी वाळत घालणार आहे घरातच, आणि मग मी आपणास दाखवणार आहे। आता मी हे धुण्यासाठी सगळं घेऊन धुवून आणते। हे नाही धुयायचं, हे खरे असंच भाजायचं आपल्याला। बाकी हे सगळं आपल्याला धुयाचं आहे, हे नाही आपल्याला धुयाचं। हे 4 वस्तू आपल्याला धुयाचे आहेत आणि सावलीत वाळवायचे। हे मी दाखवते आपणास। हे मी तांदूळ धुवून आणलेले आहे। हे मी स्वच्छ कापडावर किंवा स्वच्छ कापडावर हे आपण पंख्याखाली पसरवा किंवा असंच ठेवा। एकदम कडक वाळल्यानंतर सावलीमध्ये मग आपण हे भाजून दळून आणू शकतो। त्यावेळी मी आपणास हे सगळं दाखवणार आहे। आता ही मुगाची डाळ, ही पण आपल्याला हे सगळे मी एकाच वडणीवर हे टाकत आहे। ही उडदाची डाळ, हे सगळे खडखडीत सावलीमध्येच वाळवायची, हे आपण उन्हामध्ये वाळवायची नाही। ही चण्याची डाळ, रात्रभर हे मी धुवून एकदम पंख्याखाली वाळवून हे तांदूळ घेतलेलं आहे। आणि हे मुगाची डाळ पण धुवून वाळवून घेतलेली आहे, उडदाची डाळ धुवून वाळवून घेतलेली, चण्या डाळ धुवून वाळवून घेतलेली, पोहे सांगितले नव्हते, पोहे मी घेणार आहे। पोहेमुळे चकली आपली खुसखुशीत लागत असते। आणि हे पण भाजकी डाळ मी आता घेणार आहे। हे गॅस पेटवून मी हे सगळं साहित्य आपल्यास भाजून दाखवते। कढई माझी गरम झालेली आहे। मी 2 वेळा हे तांदूळ भाजणार आहे, कारण एका कढईमध्ये भाजले जाणार नाही म्हणून 2 वेळे हे थोडे थोडे करून मी हे तांदूळ भाजणार आहे। तांदूळ पैकी लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत। हे लाल झालेलं आहे, मी आता हे काढून घेते आणि सगळे तांदूळ भाजल्यानंतर आपणास दाखवते। सगळे तांदूळ माझे भाजून झालेले आहेत। आता मी हे फुटाण्याची डाळ भाजायला घालते आणि हे भाजल्यानंतर आपणास दाखवते। ही डाळ माझी आता ही भाजायला आलेली आहे। आता मी ही डाळ काढून घेते। ही डाळ जास्त भाजली नाही, मी बस एवढीच काढून घेते। आता ह्याच्यामध्ये मी मुगाची डाळ घालते। ही डाळ मी इथं भाजत आहे आणि आपला जास्त वेळ जाऊ नये म्हणून मी ह्या दुसऱ्या तव्यामध्ये ही मी चण्याची डाळ घालून भाजून घेत आहे। ही डाळ माझी भाजून झालेली आहे। आता हे सगळं मी एकत्र परातीमध्येच काढून घेत आहे। आता ह्याच्यामध्ये मी ही मुगाची डाळ घालत आहे आणि ही पण डाळ माझी भाजून झालेली आहे। हे पण मी आता काढून घेत आहे, त्यामुळे माझं लवकर सगळं होईल। आता हे दोन्ही डाळी मी ह्याच्यामध्ये मी आता पोहे घालत आहे। पोहे पण मी भाजून घेत आहे, दोन्ही बाजूला 2 मी भाजून घेत आहे। पोहे पण भाजून घेते। हे माझे पोहे भाजून झालेले आहेत। आता मी पोहे हे काढून घेत आहे।
ही पण माझी मुगाची डाळ पण भाजून झालेली आहे. बघा किती छान झालेले लाल भडक. आता हे मी सगळं ह्याच्यामध्ये घालत आहे. आता गॅस बंद करून मी ह्याच्यावर जिरे घालत आहे. धने माझे बंद करून गॅसवर मी भाजते. हे माझं सगळं धने भाजून झाले. धन्याचा एकदम खमंग असा वास सुटलेला आहे. हे धने पण ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत. आता हे जिरे पण माझं भाजून झालेलं आहे. त्याच्यामध्ये जरा सुद्धा आणि असं काही असलं तर ते आपल्याला दळण्यास त्रास होतो, म्हणून जिरे पण भाजून झालं. माझं सगळी भाजणी तयार झालेली आहे. झालेलं आहे. आता मी सगळं आता गिरणीत नेणार आहे. थंड झाल्यानंतर गिरणीतून मस्तपैकी दळून आणणार आहे. हे मिक्सरमध्ये दळू नका, कारण बारीक होत नाही सरळ. गिरणीमधून एकदम मस्तपैकी पीठ करून आणा. बघा किती खरपूस मस्त भाजलेला आहे. आता थंड करून मी गिरणीत पाठवते. माझी भाजणी बघा किती छान झालेली आहे. त्याच्यात चकल्या एक नंबर लागणार आहेत. चकल्या करताना आपल्याला सगळं मी सविस्तर सांगणार आहे. ते मी भाजणीचं पीठ तयार केलेलं आहे. हे तिन्ही पीठ एकच आहे, पण मला वाटी पाहिजे माप घ्यायला, म्हणून मी ह्या छोट्या पातेल्यात मी वतून हे पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी लागणार हे माझं साहित्य आहे. हे मी तीळ मला पाहिजे तेवढी मी घेणार आहे. ओवा आहे, ही थोडीशी हळद आहे, हे मीठ आहे आणि हे लाल तिखट आहे. आता मी मस्तपैकी हे पाणी गरम करून घेणार आहे. 3 वाट्या पिठाला 3 वाटी पाणी मी घेणार आहे. ह्या पिठाला चांगली पाण्याला उकळी आल्यानंतर हे आपण सगळं पीठ ह्याच्यामध्ये घालायचं. मी बघा पाण्याला मस्तपैकी उकळ आलेली आहे. त्याच्यातील थोडं पाणी मी आता काढून बाजूला ठेवते. आपल्याला लागलं थोडंसं तर आपण नंतर घेऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये मी हे साहित्य घालते. हे ओवा, हे हळद, हे लाल तिखट, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घेऊ शकता. हे मीठ, हे पण आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण तीळ घेऊ शकतो. हे सगळं साहित्य माझं घालून झालेलं आहे. हे सगळं हलवून घेते. ह्याच्यामध्ये हे पीठ मी आता घालत आहे. ह्याची मी मस्तपैकी आता उकड काढून आपल्यास दाखवत आहे. हे माझे तिन्ही बाउल ह्याच्यामध्ये घालून झालेले आहे. आता मी हे सगळं एकजीव करणार आहे. गॅस बारीक करून घेतलेले. आता मी हे 10 मिनिटासाठी झाकून ठेवते आणि गॅस बंद करते. मस्तपैकी हे जरा थंड झाल्यानंतर आपण हे पीठ मळून घेऊया. हे पीठ मी वाफ काढून थंड होण्यात ठेवलेले आहे. आणि तेल हे मी वरून हे छोटे छोटे 3 चमचे पोहेचे खायचे तेल आहे. हे कडकडून गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये वरून घालणार आहे. परत एकजीव आपण पीठ करूया. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. त्याच्यावरून मी हे तेल घालत आहे. वाफ अजून चालू आहे. मस्त पीठ तयार व्हायला लागलेले बघा. आता हे सगळं तेल हे सगळं एकजीव होईल. अजून थोडं थंड व्हायला मी ह्याला ठेवते. मी झाकण घालून परत थंड व्हायला ठेवते. 10 मिनिटासाठी मी थंड व्हायला ठेवलेलं होतं. हे आता आपलं मस्तपैकी थंड झालेलं आहे. कसं कोमटच आहे पण ठीक आहे. ते आपण आता काढून घेऊया परातीमध्ये. अजून थोडं गरमच आहे. आता हे पीठ मस्तपैकी झालेलं आहे. मी ह्याला आता मस्तपैकी मळून घेते. अजून हे गरमच आहे. हे कोमट झालेलं आहे. मी आता हाताने त्याला मळून घेते आणि मळून पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दाखवते. आणि थोडं पाणी जर कमी पडलं तर आपण हे ठेवलेलं पाणी आहे थोडंसं ते ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून घालायचं. मला हे अजून जरा कोमट लागते. जरा थंड झाल्यानंतर हे छान मळायला येईल. मी ह्याचा प्रयत्न करते मळायचा. गोळा व्हायला लागलेला आहे.
पूर्ण मळल्यानंतर आपणाला दाखवते. माझं पीठ मस्तपैकी मळून झालेलं आहे. आता मी हे थोडंसं तेल लावून त्याच्यामध्ये मी आता हे पीठ घालणार आहे. तेल गरम करायला मी ठेवलेलं आहे. बाकीच्या सगळ्या चकल्या करून घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये मी एक चकलीचा तुकडा सोडून दाखवते. तेल गरम झालेलं आहे का नाही ते आता आपण बघूया. तेल गरम झालेलं आहे कारण ही चकली वरती आलेली आहे, म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे. बघा मस्तपैकी हे तळून झालेलं आहे. एकदम खरपूस असे तळून झालेले आहे. हे सगळे मी सगळे करून घेतलेले सगळे तळल्यानंतर मी आपणास दाखवते. आता हे मी काढून घेते. एकदम मंद आचेवर मी हे तळलेले आहे. बघा एकदम खुसखुशीत झालेले आहे. हे बघा आवाज. माझ्या सगळ्या चकल्या करून तयार झालेले आहेत. एकदम खुसखुशीत आणि एकदम खायला चवदार अशा झालेले आहेत. हे मी केले त्याप्रमाणे एक वेळ करून नक्की पहा आणि आरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघितल्या लगेच लाईक करा, म्हणजे अजून मला व्हिडिओ बनवण्यास आनंद होत असतो. त्यामुळे लगेच बघितल्या लाईक करा आणि एकदम खुसखुशीत माझ्या चकल्या झालेल्या आहेत.